थिंक 2024 तर एक शनीचं इयर म्हणून ओळखलं जात होतं. मंगल 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 त्यात दिसत आहेत का श्रीराम? मग ते असं हृदय फाडून दाखवतात की माझ्या हृदयात आहेत श्रीराम. 2025 म्हणजे 2+2+5 म्हणजे त्याची टोटल येणार किती? 9. हा म्हणजे 9 म्हणजे कोण? रूल्ड बाय मार्स. मंगळ महाराज. हे कारण भारताचं एकतर इंडिया हे 3 वर येतं, भारत 6 आणि आहे वर्ष 9 येणार म्हणजे 369. रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं होणार, रस्ते होणार, भारी भारी सगळं होणार एकदम. म्हणजे हनुमानजीला खुश करा फक्त नेक्स्ट इयर. स्पीड थ्रिल्स मल्टिपल रिलेशनशिप्स वगैरे असं असतं काय? हा ते असतं वर्षी. चायनीज मध्ये 8 हा मनी नंबर असतो. बेसिकली हे इयर सगळ्यांसाठीच चांगलं सगळ्यांसाठी चांगलं असणार. तर नमस्कार मॅम, वेलकम बॅक टू दिस एक्स्ट्रीम टॉक पॉडकास्ट. आणि लास्ट टाइम आपण केला न्यूमरोलॉजीवर आणि खूप सुंदर प्रतिसाद मिळाला होता लोकांचा त्यामधनं. नमस्कार. आणि मला पुन्हा एकदा इथं बोलवलं त्यासाठी मनापासून आभार मानते तुमचे. आणि मागच्या वेळेला जे आपण केलं त्याचे मला खूप कमेंट्स आले आणि लोकांनी खूप म्हणजे प्रेज केलं, आवडलं सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा मला इथे बोलवलं त्याच्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानते. थँक्यू. आणि खरंच म्हणजे जो लास्ट पॉडकास्ट होता आम्हाला पण खूप आवडला आणि म्हणजे शिकण्यासारखंच होतं खरंच बऱ्याच गोष्टी. बट आता लाईक 2024 एंड होत आहे. आता आपण लाईक नोव्हेंबरला आहे आणि संपण्यावर आहे आणि आता डिसेंबर येणार आणि लगेच 2025 म्हणजे एक नवीन वर्षाची सुरुवात होणार. तर मग या नवीन वर्षात म्हणजे लोकांनी काय केलं पाहिजे आणि त्यांचं म्हणजे कुठल्या, आता कारण जसं इयर चेंज होणार तर परत इयरचा नंबर चेंज होणार. जसं आता लास्ट इयर आय थिंक 2024 तर एक शनीचं इयर म्हणून ओळखलं जात होतं. तर आता पुढचं वर्ष कसं असणार आणि म्हणजे लोकांसाठी ते कसं असणार ते आपण थोडंसं त्याच्याबद्दल बोलू आज. नक्कीच. हो. तर आपण मागच्या पॉडकास्ट म्हणजे आपण याच वर्षी बोललो. तर ते 2024 म्हणजे अजून चालू आहे. म्हणजे हे आता आपलं शनीचं वर्ष होतं कारण 2+2+4 8. करेक्ट. तसं आता नवीन वर्ष जे येणार ते आपलं 2025 म्हणजे 2+2+5 म्हणजे त्याची टोटल येणार किती? 9. हा म्हणजे 9 म्हणजे कोण? रूल्ड बाय मार्स. मंगळ महाराज. मागचे होते शनी महाराज, आता असणार मंगळ महाराज. तर म्हणजे आता या वर्षी ज्यांना स्ट्रगल होतं, म्हणजे शनी महाराजांचं माहिती आहे ना, लगेच असं थोडेसे कडक शिक्षक असतात ना ते. आय थिंक हे वर्ष खूप म्हणजे स्ट्रगलिंगच होतं. म्हणजे इव्हन आमच्यासाठी की इतकी मेहनत आणि इतकं काम करून घेतलंय की नो लिमिट्स त्याचे. येस म्हणजे शनी महाराजांचं तेच असतं, तुम्ही कष्ट करा तुम्हाला भरपूर मिळणार, पण आधी तुम्ही प्रॅक्टिकली काम करा, ग्राउंड वर्क करा, कष्ट करा. तर ह्या वर्षी आपण सगळ्यांनीच ते म्हणजे तुला नाही सगळ्यांनाच हे झालं. स्ट्रगल म्हणण्यापेक्षा ते पार्ट ऑफ द हे आहे की तुम्ही ते कामामध्ये केलं पाहिजे. पण आता ज्यांनी या वर्षी ते सगळे एफर्ट्स घेतलेले आहेत, तू म्हणालास की मी केवढे कष्ट केले, एवढं स्ट्रगल झालं, त्यांच्यासाठी आता नवीन येणारं वर्ष म्हणजे मंगल मंगल मंगल. कारण मंगळ महाराज येणार म्हणजे सबका मंगल असं असणार आहे. पण ज्यांनी एफर्ट्स केले यावर्षी त्यांच्यासाठी. ओके. तर आता 2+2+5 9 आपण म्हणालो ना, म्हणजे 9. तर मग 2 म्हणजे चंद्र आला, परत 0 म्हणजे इन्फिनिटीचा नंबर आला, मग पुन्हा 2 आला म्हणजे चंद्र आला, म्हणजे चंद्र 2दा रिपीट झाला ना. आणि 5 म्हणजे बुध महाराज आले आणि नंतर टोटल आपण 9 आलं. म्हणजे काय काय इफेक्ट करणार आपल्याला? 2, 5, 9 ह्या सगळ्याचा आपल्यावर परिणाम होणार. तर आता हे ओव्हरऑल वर्ष कसं असणार? तर मंगळ महाराज कसे असतात? म्हणजे मंगळ म्हणजे काय, आपण मागच्या पॉडकास्टमध्ये आपण बोललो होतो, एक जर राजा असेल तर 9 हा सेनापती असतो. मग सेनापती कसा असतो? योद्धा ना. कायम आपले सोल्जर्स कसे आपल्यासाठी बॉर्डरवर कायम आपलं रक्षण करण्यासाठी सॅक्रिफाईस स्वतःच्या जीवाचं करतात. आपण इथं छान राहतो, रात्रंदिवस झोपा काढतो मस्त वगैरे, म्हणजे किती जण लक्षात घेतात त्यांचं सॅक्रिफाईस माहिती नाही, पण बॉर्डरवर ते तिथं आपल्यासाठी काम करत असतात कायम. पुन्हा कसा असतो म्हणजे योद्धा कसा असतो किंवा सैनिक कसा असतो? डिसिप्लिन असतो, व्यायाम करतो, फुल ऑफ एनर्जी. म्हणजे जे तिथं बॉर्डरवर असतात किंवा जे ओव्हरऑल पोलीस म्हणा, आर्मी म्हणा, हे सगळे एनर्जी पाहिजे ना, नाहीतर असं गेलेले पोलीस मग काय कामाचे किंवा असं. तर म्हणजे मंगळ महाराज म्हणजे हे वर्ष कसं ऊर्जा, फुल ऑफ एनर्जी. देशाची सेवाच करतो ना आपण तिथं, ते जे सोल्जर्स करतात ते. मग म्हणजे सेवाभाव म्हणजे तुम्ही ह्युमॅनिटीसाठी किंवा कोणी जे असं हे वर्ष असणार आहे पुढचं.
त्याच्यानंतर आता हे झालं 1 आणि 9चं. मग आता 1 म्हणजे काय तर सूर्य ना, म्हणजे आपले सूर्यवंशी राम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, येस. आणि 9 म्हणजे हनुमान. तर मग हनुमान कोण होते? श्रीरामाचे कट्टर भक्त. करेक्ट. म्हणजे तुला माहिती असेल की हनुमानांना जेव्हा ती माळ गिफ्ट केली मोत्याची, त्यावेळेला त्यांनी ती न घालता त्या प्रत्येक मोती असं बघितला आणि मग ती तोडून टाकली. आणि मग त्यांना विचारलं जेव्हा की का असं करताय, एवढे प्रेशस मोती का फेकून देत आहे, ती माळ तोडली. तर ते काय म्हणाले, याच्यात कुठेच कुठल्या मोत्यात मला श्रीराम दिसत नाहीयेत, नाही का. आणि मग जिथं श्रीराम नाहीये तिथं ती कसली मौल्यवान ना, मग ते दगडच म्हणजे नाही का असं. मग त्यांना विचारलं की मग तुम्ही हे सध्याचे शरीर आहे ज्यात तुम्ही आहात, तर ते तरी आहे का मग मौल्यवान, त्यात दिसत आहेत का श्रीराम. मग ते असं हृदय फाडून दाखवतात की माझ्या हृदयात आहेत श्रीराम. तर म्हणजे कट्टर भक्त, म्हणजे भक्तीला पर्याय नाही आहे. तुम्ही पुढच्या वर्षी स्पिरिच्युअल काहीतरी केलंच पाहिजे आहे. ओके. येस, स्पिरिच्युअलिटीसाठी म्हणजे असे भाव तुम्ही मनामध्ये पुढच्या वर्षी म्हणजे मंदिर किंवा देवदर्शन हे सगळं होण्याची शक्यता आहे पुढच्या वर्षी. हो हो हो. आणि आपण प्रत्येकाने काहीतरी साधना करा, कुठं काहीही करा, म्हणजे तुमचं किती फास्ट लाईफ असेल. म्हणजे आता आपल्याला माहिती, सगळ्यांना सकाळी उठा, रात्रीपर्यंत काम करा वगैरे, पण त्यात 5 मिनिटं देवापुढे जा, हात जोडा, आभार माना देवाचे, मागण्यासाठीच प्रत्येक वेळेला जाऊ नका, असं सगळं करा. म्हणजे स्पिरिच्युअल व्हा, साधना करा कोणत्याही प्रकारची. त्यानंतर व्यायाम करा. ओके. म्हणजे कंपल्सरी, कारण आळस किंवा तू आर्मी मॅनशी कधी तुझं झालंय का कोणाशी, म्हणजे हे ते बघ कसे असतात, एकदम पहाटे उठतात, व्यायाम करतात, सगळं एक काइंड ऑफ डिसिप्लिन. हा, डिसिप्लिन लाईफ असायला पाहिजे पुढचं तुमचं कम्प्लीट. म्हणजे ह्या वेळेला हे ते सगळं डिसिप्लिन असायला पाहिजे, एक्सरसाइज असायला पाहिजे त्याच्यामध्ये. इतरांसाठी चांगले भाव ठेवा, मदत करा कोणाला. आणि जे काही तुमच्याकडे आहे म्हणजे यथेच्छ चॅरिटी. ओके. म्हणजे तुम्हाला नाही का 10 रुपये मिळाले 1 रुपया करा. आर्थिक नाही करताय तर शारीरिक श्रम करा कोणासाठी तरी. काही नाही तर 2 चांगले शब्द बोला, त्याला काही पैसे पडत नाहीत. मोरल सपोर्ट करा कोणाला, पण देण्याची भाव ठेवा. म्हणजे नाही का आपण, तू जेव्हा एक हे देतोस, म्हणजे आता समजा तू आंबा खाल्लास, आंब्याचं हे कोय लावलीस, तर निसर्ग काय करतो, त्या झाड येतं त्याच्यातून किती सगळं भेटतं. तर तुमच्या परीनं तुम्ही काहीतरी करा, त्याचे तुम्हाला 100% परत काही ना काहीतरी भेटतं. तर दान. ओके. या सगळ्या गोष्टी केल्या तर मग हे वर्ष खूप छान आहे. पुढचं वर्ष ओव्हरऑल सगळ्यांसाठी छान आहे. ओके. येस, कारण मंगल म्हणजे हनुमान, म्हणजे हनुमानांच्या किती गोष्टी सांगू तेवढ्या कमी. सीतेला त्या सगळ्या ह्याच्यातून वाचवलं कोणी? हनुमानाने. म्हणजे तुम्हालाही तुमच्या सगळ्या स्ट्रगलमधून वाचवणार कोण? हनुमान. तर पुढचं वर्ष हे म्हणजे नवीन वर्षामध्ये सगळ्यांनी हनुमानाची भक्ती करा. म्हणजे जे काही स्ट्रगल झालेत किंवा जे काही कामं आतापर्यंत पूर्ण नाही झालेत, आणि ते एक की आता ज्यांना असं वाटतंय की म्हणजे बरेच वर्ष एखादा प्रोजेक्ट तुमचं चालू आहे, पूर्णच होत नाहीये ते, कारण 1 सुरू होतो आपला आणि सिरीज मध्ये 9 पूर्ण होतं ना, आणि मग पुन्हा सायकल कम्प्लीट. हां, येस, 1 to 9. हां, परत 1 पासून सुरू. मग ज्यांचे कोणाचे काही प्रोजेक्ट्स खूप दिवस चालू आहेत ते पूर्ण होतील, कोर्ट केसेस असतील त्या पूर्ण होतील, किंवा मग घराचं बांधकाम, माझे क्लायंट आहेत त्यांचं कित्येक वर्ष घराचं बांधकाम पूर्ण होत नाहीये, तसे जर कोणाचे असेल तर ते पूर्ण होईल. पण अर्थात तुम्ही त्याच्यासाठी म्हणजे ह्या चालू वर्षी काही ना काहीतरी केलेलं असायला पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाकडे जातील. आणि मग काही इच्छा म्हणजे नाही का की बरेच दिवसांपासून मला हे करायचंय पण तुम्ही करू शकत नाहीये ते, तर तुम्ही सगळे या वर्षी चालू करा ते, त्यात तुम्हाला यश मिळेल. ओके. असं सगळ्यांसाठी छान वर्ष आहे. आणि आता इंडियाचं पण आय थिंक नंबर 3 वरती येतंय. हो, आता आपण सगळ्यांसाठी चांगलं आहे, तर म्हणजे आता 9 आहे. हो, तर 3, 6 आणि 9 जास्त, म्हणजे ही एक फॅमिली पकडतो आपण. मग आता 3, 6, 9 एकच फॅमिली असते. तर म्हणजे आता 9 आहे, तर आपण योद्धा मगाशी म्हणलं तसं काही, म्हणजे आता आर्मी कशी असं नाही का, त्यांना जिंकायचं असतं किंवा काय, तर असं म्हणजे इंटरनॅशनल लेवलला किंवा इतर सगळ्या देशांमध्ये असं कधीतरी कुठेतरी थोडं काहीतरी म्हणजे स्फोटक म्हणा किंवा छोटे मोठे युद्ध म्हणा किंवा असं काही होऊ शकतं, कारण प्रत्येकालाच मी मोठा आहे दाखवायचं असणार आहे, त्यामुळे हे होऊ शकतं जागतिक लेवलवर. पण भारतासाठी डॉमिनन्स, म्हणजे सगळ्यांना वाटणार ना मी तुझ्यावर वरचढ, मी तुझ्यावर वरचढ, मग याच्यातून अशा थोड्या मोठ्या गोष्टी होऊ शकतात. पण भारतासाठी असं काही नाहीये, कारण भारताचं एकतर इंडिया हे 3 वर येतं, भारत 6 आणि आहे वर्ष 9 येणारं, म्हणजे 3, 6, 9. म्हणजे भारत तर
प्रगतीच प्रगती आहे आणि भारतासाठी खूप छान असणार आहे सगळं. फायनान्शियल सगळ्यांची प्रोग्रेस होईल. ओव्हरऑल प्रोग्रेस म्हणजे सगळीकडूनच ओव्हरऑल भारताची सगळी चांगलं म्हणजे दिवस येतील. आणि आता तर इलेक्शन पण झालं. हो, इलेक्शन आता आपण आत्ताच बघितलं. म्हणजे आता एट कसा असतो असा नाही का, म्हणजे तुम्ही खाली आणि वर. आपण बघितलं मागच्या वेळेला जे वर होते त्या वेळेला खाली आले. म्हणजे आपल्याला काही कुठल्या ह्याच्याशी नाहीये, पण म्हणजे आपण हे डोळ्याने आता यावर्षी बघितलं की 8 असं जे आहे म्हणजे आपण नाही का पुन्हा हा तर त्याच्यामुळं 8 म्हणजे एक रोलर कोस्टर राईड सारखं म्हणजे जे वर होते ते खाली आले, खाली होते ते वर गेले. म्हणजे आताच आपण रिसेंट अजून त्याच्यावर चर्चा चालू आहे, कोण खाली कोण वर राहणार वगैरे ते सगळं, पण आपण आता पाहिलं ते आता चालूच आहे म्हणजे त्या सगळ्यावरती चर्चा. तर असं हे जे चालू 8 शनी महाराजांचं होतं ते वर्ष असं होतं. पण ज्यांनी यावर्षी कष्ट केलेले आहेत, स्ट्रगल केलेले आहे, तुम्ही जर काही एफर्ट्स टाकले असतील कुठल्या ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या वर्षी नक्की गेन झालेलं बघायला मिळणार. यशच यश. ओके. आणि मग सेक्टर वाईज कुठल्या सेक्टरमध्ये म्हणजे बूम करतील इंडियामध्ये नेक्स्ट? आता 9 म्हणजे आता सगळ्यात पहिलं म्हणजे आपण पहिले म्हणलो तसं जिम, फिटनेस इंडस्ट्री, वेलनेस इंडस्ट्री. ओके. त्याच्यानंतर मेडिटेशन, योगा हे सगळं, किंवा हिलिंगमध्ये पण असणार. डॉक्टर्स, मेडिसिन म्हणजे कन्सल्टेशन. हिलिंग म्हणजे रेखी करतात लोक, किंवा मग कन्सल्टेशन, काउन्सिलिंग, हे सगळे हिलिंगचे प्रकार आले ना. नॅचरोपॅथी किंवा म्हणजे ते सगळं नॅचरोपॅथी. आणि म्हणजे पूर्ण वेलनेस इंडस्ट्री याच्यामध्ये चांगलं ग्रोथ असणार. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर, भूमिपुत्र मंगळ महाराज, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना किंवा ॲग्रिकल्चर ॲडव्हान्स कशी काय करतायत त्याच्यासाठी. ओके. मग आता 1 आणि 9चं खूप भारी. 9 म्हणजे नाही का, मग त्यामुळे सौर ऊर्जा. ओके. सोलरमध्ये चांगली प्रगती दिसेल सगळ्या लोकांना. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट आता 6 पण आला त्याच्यामध्ये. म्हणजे तुमची सगळ्यांची इंडस्ट्री तर एकदम बूम. सोशल मीडिया, सोशल मीडिया, फिल्म इंडस्ट्री, सगळं हे सगळं म्हणजे डिजिटल मार्केटिंग, हे सगळं एकदम छान होणार. लक्झरियस हे पिक्चर्स, म्हणजे जे बरेच दिवसांपासून नाही दिसलेले पिक्चरमध्ये ते आता दिसतील नवीन. नंतर फिल्म इंडस्ट्री झाली, हे सगळं झालं. मीडिया वगैरे, डिजिटल वर्ल्ड ग्रो होणार. टेक्नॉलॉजीशी रिलेटेड 9 आहे ना, कारण त्यामुळे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड सगळं होणार. त्यानंतर म्हणजे डिफेन्स, आर्मी, ओके, ह्या सगळ्या स्पोर्ट्स स्पोर्ट्स रिलेटेड हे सगळं चांगलं असणार. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांची मज्जा आहे. रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, हे सगळं होणार. रस्ते होणार, भारी सगळं होणार एकदम. कारण टेक्नॉलॉजी पण आहे आणि हे बांधकाम वगैरे, इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं वाढणार. म्हणजे ह्याच्यासाठी चांगलं आहे. मेटल इंडस्ट्रीसाठी चांगलं आहे, कारण 6 आहे. त्यानंतर NGOज, चॅरिटी करणारे जे असतात ते NGOसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे ना नफा ना तोटा या बेसिसवर जे काम करत आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे 2025 एक ओव्हरऑल खूप चांगलं, ओव्हरऑल खूप सगळ्यांसाठी चांगलं असणार. पण अर्थात जे ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत त्यांच्यासाठी. इनऍक्टिव्ह लोकांसाठी एकदम उलट असणार. ऍक्शन मोडमध्ये राहिलात तर तुम्हाला पाहिजे ते मिळणार. ओके. पण तुम्ही आळसात वेळ घालवलात, काही केलं नाही, निष्क्रिय राहिलात तर मात्र तुमच्यासाठी मग कुठलाही तुमचा मुलांक असू दे फायदा होणार नाही. ओके. किंवा तुमच्यासाठी यश नाहीये. मग जे ऍक्टिव्ह आहेत, जे म्हणजे काही ना काही कर्म तुम्ही करत राहा कंटिन्युअस, थांबायचंच नाही अजिबात. कारण वर्ष एवढं आपल्याला माहिती नाही आपल्या हातात किती वेळ, पण आता हे 2025 आपल्याकडे चांगलं आहे माहिती. मग आपला एकूण 1 मिनिट त्याचा यूज करायचा आपण, नाही का. तुला जर कुठं पोहोचायचं असेल तर फास्ट, नाही का, रस्ता चांगला आहे तर पळून घे ना पटपट. नंतर माहिती नाही खडबड काय असणार आहे, हर्डल्स काय असणार आहेत. आता स्मूथ रोडवर पटकन जायला पाहिजे आपण. मग आपल्याकडून वेळ नाही वाया घालवायचा. तर तुम्ही जे काही मग तुमची स्वप्न असू देत, तुम्ही त्याच्यासाठी पॅशनेटली काम केलं तर तुम्हाला यश मिळेल. ओके. तर आता बेसिकली लाईक हे तर जनरल झालं. बट आता परत की आता ज्यांचं बर्थ डेट 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, बट अगेन 9 नंबर असल्यामुळे 9 वाल्यांना फायदा होणार आहे का? हो, होणार ना. पण फायदा होणार आहे, पण प्रत्येकाला काही हे पण आहेत. म्हणजे नाही का नुसतं म्हणजे 9 आहे म्हणून फायदा होणार आहे असं नाही. काही काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येकाने, ती घेणं गरजेचं आहे. पण 3, 6, 9 साठी छानच आहे, 5 साठी छानच आहे, 1 साठी पण छानच आहे. पण छान आहे म्हणून तुम्ही कसे उधळात तर होणार नाही ना. काही त्याला लिमिटेशन्स आहेत किंवा ज्या गोष्टी केल्या पाहिजे ते केलं करावायचं. म्हणजे अगदी 9 जरी असेल तरी म्हणजे 9च आहे म्हटलं तर त्यांचंच ग्रहाचं आहे तर नाही का चांगलंच असणार त्यांच्यासाठी. पण काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे ती आपण प्रत्येक. मग 9 डबल आल्यामुळे ॲग्रेशन जास्त होणार किंवा ते सगळ्यांचंच होणार आहे. ओके.
म्हणजे 9-9 आलं म्हणून होणारच आहे, पण प्रत्येकाचंच 9 येणार आहे, त्यामुळे प्रत्येकाचं थोडासा अँगर कंट्रोल करावा लागणार आहे. ओके. भांडण तंटे किंवा असं काही असं वाटलं तर प्रत्येकाने थोडं कंट्रोल, कारण प्रत्येकालाच 9 आहे ना हे, तर त्यामुळे प्रत्येक नंबरला 9 हा ॲग्रेशन किंवा अँगर देणारच आहे. तर प्रत्येकाने आपलं थोडं राग आला की उलटे 10 मोजायचे आणि मग 1 पर्यंत तो राग टिकला तर मग रिॲक्ट करायचं. ओके. आणि म्हणजे आता हे तर झालं, बट जनरली लाईक फायनान्शियली हे इयर कसं असणार? छान छान फायनान्शियल ग्रोथ होणार सगळ्यांची. जे प्रयत्न करणार त्यांना पैसे भरपूर मिळणार. ओके ओके. आणि हेल्थ वाईज? हेल्थ पण चांगली असणार, पण प्रत्येकाने थोडी थोडी हेल्थची काळजी घ्यायची आहे. म्हणजे मुलांच्याप्रमाणे हेल्थ चांगलं असणार, पण अर्थात एक्सरसाइज म्हणजे डाएट तुम्ही चांगला केलात, आहारावर थोडं हे केलं तर हेल्थ पण चांगली असेल. ओके. बट लाईक मंगळ आहे तर मग कुठले राग असणारच ना सगळ्यांना. राग या वेळेला राग, ऍक्सिडेंट्स, दुखापती, ऍक्सिडेंटल थोडं. ऍक्सिडेंट थोडं, कारण 9 वाले कसे, म्हणजे आता हे 9च्या वेळेला सांगणार होते मी, म्हणजे नाही का की आता थोडंसं हार्श ड्रायव्हिंग, फास्ट ड्रायव्हिंग वगैरे असतं 9चं, तर मग सगळ्यांनी थोडं ड्राईव्ह करताना थोडं हे केलं पाहिजे. किंवा मग म्हणजे आता प्रत्येक मुलांप्रमाणे ते डिफर करणार कोणी काय करायचं, म्हणजे कोणाला इमोशनल आहे का, कोणाला हेल्थची आहे, कोणाला फायनान्सची आहे, असं असणार प्रत्येकाचं. पण 9 आहे तर थोडासा राग सगळ्यांचा वाढणार. म्हणजे असं त्याला काही भीती वगैरे असं काही नाही. राग म्हणजे थोडंसं नाही का, आता मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाला मी वरचढ असं वाटणार, थोडं डॉमिनन्स. तर ते ठीक आहे. आता मग त्यावेळेला थोडंसं अँगर कंट्रोल करायचं. ओके. आणि पटकन रिॲक्ट नाही करायचं, रिस्पॉन्ड करायचं. रिॲक्ट होण्यापेक्षा रिस्पॉन्ड जास्त चांगलं ना. विचार करायचा काय बोलतोय समोरचा आणि मग त्याच्याप्रमाणे उत्तर द्यायचं. उत्तर देण्यासाठी उत्तर नाही द्यायचं, आधी समजून घ्यायचं काय ते. डोंट रिॲक्ट, रिस्पॉन्ड. म्हणजे रिस्पॉन्ड करताना आपल्याला आधी समजून घेतो आपण समोरच्याला. म्हणजे बेसिक काळजी जी सगळ्यांनी घ्यायची, सगळ्यांनी घ्यावीच लागणार. एक तर राग कंट्रोल करायचं, दुसरं ऍक्सिडेंट पासून थोडंसं. ऍक्सिडेंट म्हणजे म्हणजे ऍक्सिडेंट हा शब्द नको वापरायला, कारण लोक लगेच मग भीती वगैरे पकडतात, असं नाहीये. पण थोडं गाडी स्लो चालवतो, ऍक्टिव्ह मोड आणि ऍक्शन ठीक आहे, पण फास्ट ऍक्शन नको एकदम, नाही का. म्हणजे ओके. म्हणजे नाही का, एक्सेस ऑफ एनर्जीमुळे हार्श ड्रायव्हिंग किंवा जोरात गाडी पळवणं, असं नको. त्या गोष्टी बघायला मिळू शकतात. म्हणजे कारण आता ऊर्जा ना, एनर्जी आहे ना, खूप एनर्जी आहे. मग ती कुठे हे करणार, मग ती गाडी वगैरे चालवताना वापरू नका. काष्ट जेव्हा तुम्ही तुमचं काम करत असाल, येस, तर त्यामुळे मग ऍक्सिडेंट होऊ शकतात ना. म्हणजे असं नाही तर त्याचं चुकीचा मेसेज नको जायला की ऍक्सिडेंट, मग लोक त्याचं उगाच भीती बाळगतील, असं नाही. काळजी घ्या, केअरफुल राहा त्या गोष्टीमध्ये. काळजी घ्या की एनर्जी आहे, ऊर्जा आहे, तर तुम्हाला असं वाटायला नको, प्रत्येकालाच वाटेल, पण फास्ट नाही का. बट त्याला थोडं कंट्रोलमध्ये ठेवा. येस. म्हणजे जे काही ऍक्शन दाखवायची तुमच्या कामात वगैरे दाखवा, ड्राईव्ह करताना ती दाखवू नका. ओके. आता आपण एक नंबर वाईज करू. लाईक 1 नंबरवाल्यांसाठी एक बेसिक मध्ये की त्यांचं लव्ह लाईफ, थोडंफार कॅरियर लाईफ, फायनान्शियली कसं काय असणार. तर नंबर 1 पासून स्टार्ट करू आपण. मग आता मुलांक 1 म्हणजे मग पुन्हा 1, 10, 19, 28 करेक्ट, यांचा मुलांक 1 आला. तर म्हणजे आता यांचं ग्रह कोण, सूर्य. तर सूर्य म्हणजे काय, ऊर्जा. आणि 1 पण ऊर्जा, 9 पण ऊर्जा, म्हणजे एनर्जी. ओके, नाही का. आता डबल झाले ते एनर्जी. हो ना. पण मग त्यांनी ते म्हणूनच मग ती एनर्जी तुम्ही कुठे टाकायची आहे, त्याचं इन्व्हेस्टमेंट कुठं करायची आहे. तर तुम्ही 1 वाल्यांसाठी हे इच्छापूर्तीचं वर्ष आहे. ओके. पण कसं, मग आता तुम्ही एवढी डबल ऊर्जा दिलेली आहे दोन्ही ग्रहांनी, परमेश्वराने तुम्हाला, तर ती जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये घालाल, म्हणजे ज्यांना नवीन नोकरी हवी, नवीन नोकरी मिळेल, ज्यांना प्रमोशन हवं, इन्क्रीमेंट हवं आहे, त्यांच्यासाठी ते सगळं होऊ शकतं. म्हणजे म्हणून थोडक्यात इच्छापूर्ती सांगितलं. ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या यावर्षी पूर्ण होऊ शकतात. फायनान्स पण खूप छान आहे, आर्थिक प्रगती चांगली होईल. फक्त गव्हर्नमेंट जॉब वगैरे बद्दल हो, म्हणजे जे ऑलरेडी आपण बघितलं की लाईक 2024 मध्ये एक्झाम कंटिन्यू पोस्टपोन होत गेल्यात सगळ्या एमपीएससीच्या वगैरे. हो, नाही ते आता होतील ना. आणि ज्यांना वाटते गव्हर्नमेंट, म्हणजे जे दोज हु आर लायबल, नाही तर म्हणतील मॅडम म्हणाल्या होत्या चालले सगळे ते गव्हर्नमेंट येईल माझ्याकडे, असं नाही. दोज हु आर लायबल, ज्यांनी त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत आणि ज्यांना अपेक्षित आहे त्या सगळ्यांना यश मिळू शकतं, गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो, इन्क्रीमेंट ज्यांना हवे, म्हणजे जे तिथं आहेत पोचलेले इन्क्रीमेंटसाठी, त्यांना इन्क्रीमेंट होऊ शकतं. नवीन नोकरी हवी, नोकरी मिळू शकते. त्याच्यानंतर उद्योग करायचा नवीन चालू काही, तो करू शकता तुम्ही, किंवा आहे तो एक्सपांड करू शकता. मग ते कुठल्या फील्डमध्ये, कुठला बिझनेस तुम्ही कुठलाही, जे तुमचं आता आहे, किंवा नवीन कुठला बिझनेस चालू करायचा असेल तुम्हाला,
म्हणजे 1 नंबरवाल्यांसाठी कुठला जाऊ शकतो? सोलर, सौर ऊर्जा वगैरे असं जर काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्यांना खूप रिन्युएबल एनर्जी चांगला आहे. येस येस येस. तर असं सगळं करू शकता. फक्त आणि यांनी काय करायचं यावर्षी थोडंसं हेल्थची काळजी घ्यायची आहे. कारण मग काय होतं, हे काय थोडंसं काम नाही का, कुटुंबाला थोडा वेळ द्यायचा, कुटुंबाबरोबर थोडा वेळ स्पेंड करायचा. पण त्याच्यासाठी त्यांचं चांगलं आहे, म्हणजे फॅमिली लाईफ पण छान असेल. आरोग्याचं थोडंसं हेल्थ वाईज काय की हार्टवर नाही का, म्हणजे आता अगदी खूप वर्कॉलिक काम करा तुम्ही, पण शरीराची काळजी घ्या, वेळच्या वेळेला आराम करा, व्यायाम करा, लवकर उठा. व्यायाम तर कोणाला सुट्टी नाही आहे, पुढच्या वर्षी सगळ्यांनी व्यायाम करायचा आहे. ज्यांना त्याच्यामुळे फिटनेस इंडस्ट्री सुद्धा बूम आहे. बूम. तर त्याच्यामुळे व्यायाम करा थोडा. म्हणजे किती तुम्ही काम करणार, तर कामात तुम्हाला प्रगती आहे तर तुम्ही काम खूप करणार हे मान्य आहे, पण थोडा वेळ शारीरिक थोडेसे म्हणजे हेल्थशी रिलेटेड काय असेल त्याच्याशी बघा, काळजी घ्या. आपल्या हार्टची काळजी घ्या, म्हणजे नुसतं शरीराची नाही पण मनाची काळजी घ्या. हृदयाला फार त्रास होईल असं काही करू नका. थोडीशी काळजी तेवढ्या बाबतीत घ्या. बाकी वर्ष खूप छान आहे. आणि यांच्यासाठी काही रेमेडी म्हणजे यांनी सूर्याचा मंत्र म्हणायचा, सूर्याला अर्घ्य द्यायचं सकाळी, त्यात थोडी हळद टाकायची आणि लवकर उठायचं. पहिली गोष्ट म्हणजे सूर्य आला तर, म्हणजे यायच्या आधी उठलात तर द्याल ना, सूर्य गेला उठून का फायदाही नाही आहे. तर सकाळी लवकर उठायचं, थोडं सूर्याला अर्घ्य देताना थोडंसं पाणी, त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि थोडीशी साखर टाकायची आणि ते सूर्याला अर्पण करायचं. कुठला मंत्र वगैरे तुम्ही ओम सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणू शकता. यावर्षी सगळ्यांनी थोडेसे स्पिरिच्युअल म्हणजे साधना थोडीशी वाढवायची आहे. त्यामुळे इतर कुठल्या रेमेडीजपेक्षा तुम्ही अगदी 1-2-4 वेळा हे मंत्र म्हणालेत, कारण तिथं जास्त तुम्हाला फायदा होईल. तर त्यामुळे सूर्याचा मंत्र म्हणा, सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. आणि ओव्हरऑल खूप छान आहे. एक रिवॉर्डिंग आहे सगळं वर्ष त्यांच्यासाठी. म्हणजे जे योग्य तुमच्या इच्छा असतील, तुम्ही त्याच्यासाठी आधी काही केलेलं असेल, त्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार. आर्थिक तुम्हाला अबंडन्स आहे, स्थैर्य येईल. फक्त आलेला पैसा गुंतवा, उगाच आलेत म्हणून खर्च करू नका. बाकी एव्हरीथिंग इज गुड. एकसाठी खूप छान वर्ष असतं. ठीक आहे. आता नंबर 2. येस. आता 2 म्हणजे 2, 11, 20 आणि 29 हे सगळे आले 2चे. म्हणजे आता मगाशी सूर्य झाले, आता चंद्र. येस. तर चंद्र म्हणजे कसं, नेमकं तुम्ही बोललेत की 2005 परत 2 आहेत, तर थोडंसं इमोशन्स ट्रिगर होऊ शकतात सगळ्यांचेच, कारण 2दा हे आहे. तर 2वाल्यांसाठी फायनान्ससाठी छान आहे, म्हणजे फायनान्शियल ग्रोथ होईल. पण यांनी काय लक्ष घ्यायचं आहे की मनाची खूप काळजी घ्यायची यांनी. म्हणजे मानसिक नाही का, इमोशनल आपण कुठे असे एकदम काही वेळेला आपण जिथं असतो तिथे स्टक होऊन जातो, किंवा निगेटिव्ह विचार आले तर त्याच्यातच जातो हे होत, असं नाही व्हायला पाहिजे. तर 2वाल्यांनी काय करायचं आहे, इमोशनल थोडंसं मनशांती बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. आणि असं वाटलं की थोडंसं आपण निगेटिव्ह विचार येत आहेत किंवा आपण कुठेतरी स्टक झालो आहे तर त्याच्यातून पटकन बाहेर पडायचं. म्हणजे स्वतःच आपण आपल्याला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये घेऊन नाही जायचं. म्हणजे काही लोकांना कशी सवय असते, म्हणजे थोडंसं काही झालं तर त्याच्यामध्ये म्हणजे अगदी थोडंसं डोकं दुखलं किंवा थोडंसं काही झालं तर मग ते अगदी ते ब्रेन ट्यूमर वगैरेपर्यंत नेतात. म्हणजे ते इतकं छोटंसं असेल तर तिथल्या तिथं सोडून द्या, मनाची काळजी घ्या. बाकी आर्थिक तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. आणि असं वाटलं तर लगेच मोमेंटममध्ये राहा. म्हणजे मुवमेंट खूप, चंद्र कसा फास्ट नाही असं, तर तुम्ही ते कुठल्या निगेटिव्ह ह्याच्यामध्ये राहू नका. नवीन काहीतरी करा. तुम्ही उद्योग करू शकता चालू नवीन, म्हणजे कुठलाही एंटरटेनमेंटचा करू शकता, ॲक्टिंग, कला, ह्या सगळ्यामध्ये. पण प्रत्येक गोष्ट थोडंसं विचार करा, थांबा, बी पेशंट. म्हणजे स्पॉन्टेनियसली नको काही आलं मनात की गेला आणि केला असं नाही. कुठलाही मनात आला विचार, काही उद्योग करायचा आहे, नोकरी करायची आहे, काहीही करायचं आहे तुम्हाला विचार आला त्याच्यावर थोडा विचार करा, थांबा थोडं, कोणाचा तरी सल्ला घ्या आणि मग निर्णय घ्या. फक्त तुमच्यासाठी काय, इमोशन्सला बॅलन्समध्ये ठेवा यावेळेला, नाही का. मन तसं कोणाचं ऐकत नाही, कोणालाच आपल्याला मनाला ताब्यात ठेवता येत नाही. पण 2वाल्यांनी शक्यतो मनाची काळजी घ्यावी. बाकी फायनान्सेस चांगले आहेत त्यांच्यासाठी, फायनान्शियली सगळ्यांसाठी छान आहे यावेळेला. लव्ह लाईफ कशी असणार? चांगलं असेल. फक्त पुन्हा तेच की रिलेशन्समध्ये असताना विश्वास ठेवा, किंवा परत निगेटिव्ह नाही का, काहीतरी कुणीतरी सांगितलं ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून आपल्या माणसांना हे करू नका,
शहानिशा करा, फेट ठेवा. ओके. म्हणजे नात्यामध्ये सुद्धा म्हणजे ते नात्यांनाच सांभाळा. हे रिलेशनशिप पण पुन्हा तेच आलं ना, इमोशन्सचा खेळच आहे ना हा सगळा. तर जरी काही असं वाटलं आपल्या माणसाबद्दल तरी आधी ते चेक करा आणि त्याचं ओव्हरऑल काय होणार आहे ते बघून मग रिॲक्ट करा. ओके. हेल्थ रिलेटेड कसं असणार आहे 2 नंबरसाठी? हेल्थ चांगली असणार आहे पण मानसिक मात्र थोडंसं सांभाळायचं. जसं तुम्ही बोललात की येस येस म्हणजे कुठलंही डिसिजन घ्यायच्या आधी थोडंसं विचार करून घ्या किंवा म्हणजे कोणाशी डिस्कस करून तुम्ही एक निर्णयावर पोहोचा. आणि शांत राहा. थोडंसं असं वाटलं तर थोडं मेडिटेशन करा. नाही का असं की काहीतरी असं आपण नाही का काय म्हणतात त्याला आता थोडेसे मागे खेचलं गेलोय किंवा दुःखी झालोय, मनाली नाराज झालोय, तर त्यावेळेला थोडं मेडिटेट करा. ओके. असं काही म्हणजे करून मनाची फक्त मन सांभाळा यावर्षी, बाकी सगळं महाराज सांभाळतील. ओके. मनावरती कंट्रोल पाहिजे यावेळेस. नंबर 2 वाल्यांनी इमोशन्सवर कंट्रोल करायचं आणि बाकी ओव्हरऑल छान आहे त्यांच्यासाठी. रेमेडीज काय असणार? रेमेडीजसाठी यांनी पौर्णिमेचं सांगितलं म्हणजे पौर्णिमेचं चंद्राचं हे करू शकता आणि आई किंवा आई समान ज्या व्यक्ती असतील, महिला असतील, त्यांची सेवा करा किंवा त्यांना रोज दर्शन म्हणजे दर्शन म्हणण्यापेक्षा नमस्कार करा. आणि आई आणि आईच्या याच्या ज्या कोणी व्यक्ती तुम्ही मानताय चांगल्या आहेत असे सगळे त्यांची शक्य झाली तर सेवा करा. ओके. ओके. ठीक आहे. नेक्स्ट नंबरला जाऊ. नंबर 3. नंबर 3 गुरु महाराज आले आता. हो. आता तुम्ही आधीच बोलले 3, 6, 9. येस. त्याच्यामुळे हो म्हणजे आता थर्ड. हो 3 नंबर 3 ही वाल्यांसाठी एक फॅमिली आहे ना? येस 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 3, 6, 9 तर फॅमिलीतला फर्स्ट मेंबर आले. म्हणजे 3 म्हणजे आता पुन्हा 3, 12, 21 आणि 30. हो. 3 वाल्यांसाठी खूप भारी आहे. एकतर म्हणजे गुरु महाराजांचं हे आहे त्याच्यामुळं हे लोक पण सगळं छान असणार आहे यांच्यासाठी. भरपूर म्हणजे यांना काही करायचं असेल, बिझनेस एक्सपांड करायचा असेल, नवीन काही करणं किंवा एज्युकेशन फील्डमध्ये नवीन काही शिकायचं असेल किंवा हल्ली ते असतात ना ऑनलाईन कोर्सेस वगैरे सगळं असं सगळं काही त्याच्याशी रिलेटेड उद्योग करणारे असतील त्यांच्यासाठी छान आहे. आणि तुम्हाला जे आत्ता तुम्ही काम करत आहात त्याचं एक्सपान्शन करा. कोणताही उद्योग असेल तुमचा म्हणजे त्यातल्या त्यात बांधकाम वगैरे असेल किंवा आणखीन काय असेल तर त्याचं तुम्ही एक्सपान्शन करू शकता. म्हणजे एक ब्रांच असेल तर 2 हो. होतील, येस 3 येस होतील. येस. हो हो हो. म्हणजे पुष्कळ होणार यावर्षी तुम्हाला. नुसतं नाही का घ्यायचंच आहे म्हणजे 3 साठी खूप छान आहे सगळं. ओके. फायनान्शियल ग्रोथ खूप होऊ शकते भारी. त्यानंतर आता आहे तो उद्योग तो चालू होऊ शकतो, तो मोठा होऊ शकतो यांचं. आणि धार्मिक यात्रा यांच्या खूप वाढतील. नंबर 3. येस येस 3 साठी म्हणजे ऑलरेडीच ते खूप स्पिरिच्युअल असतात. म्हणजे त्यांना मागच्या वेळेला मी बोलले तसं त्यांचं देवावर खूप हे असतं, गुरुच ना. हो. त्यामुळे म्हणजे आता समजा मागच्या वर्षी त्यांना या सगळ्या म्हणजे आता चालू वर्षी त्यांना जर शक्य नसेल झालं तर नेक्स्ट इयर मात्र यांच्या धार्मिक म्हणजे या मंदिरात गेले तिकडे गेले धार्मिक यात्रा म्हणतो आपण त्या भरपूर वाढतील. म्हणजे बरेच दिवसांपासून मला तिकडे जायचंय पण ते नाही झालं हेक्टिक लाईफमुळे वगैरे, पण ते जातील. म्हणजे आता 3 नंबरवाले असतील तर त्यांची फॅमिली ट्रिप फिक्स आहे. फिक्स त्यांची. हो. आणि कुटुंब अगदी बरोबर म्हणजे फॅमिली त्यांचं पुढच्या वर्षच असं आहे की फॅमिली बरोबर एन्जॉय करणं म्हणजे ते फॅमिली आणि एव्हरीथिंग इज गुड फॉर 3. म्हणजे ते फॅमिलीला वेळ देऊ शकणार, फॅमिलीला फिरायला कारण आता ते धार्मिक जाणार म्हणजे काही एकटे जाणार नाही, बायका पोरांना घेऊनच जाणार. त्यामुळं त्यांच्या बायका पोरांचंही छानच आहे म्हणजे जे 3 आहे त्याच्यामुळं 3 वाल्यांसाठी बिझनेस एक्सपान्शन आहे. पैसे पण भरपूर मिळणार, पण भरपूर मिळणार आहेत म्हणून मग ते असे लगेचच उडवू नका इकडे तिकडे. ते प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्ट करा म्हणजे त्याचं योग्य हे करा कारण पैसेही भरपूर मिळतील, आदर मिळेल समाजामध्ये. आणि 3 वाल्यांसाठी भारीच आहे सगळं. म्हणजे त्यांचं सोशल आयडेंटिटी छान होईल. लव्ह लाईफ रिलेटेड काय छानच असणार. घेऊन सारखे फिरल्यावर काय प्रेम काय नाही का सारखं आता तू तुझ्या बायकोला घेऊन इकडे तिकडे फिरला तर काय बायको तुझ्यावर प्रेमच करणार ना. त्यामुळे जे स्टुडंट असतील किंवा जे सिंगल आहेत हो त्यांच्यासाठी पण छान आहे. म्हणजे जर कोणाला अपेक्षा म्हणजे जर सिंगल असतील आणि त्यांना म्हणजे लग्न योग्य वय झालेलं असेल नाही तर म्हणजे लगेच मग असं काय करतात हल्ली ते लगेच नाही का की मग आता झालेल्यांचं पण होणार आहे का परत असं नाही. ज्यांचं झालेलं नाही जे सिंगल आहेत आणि त्यांचं लग्नाचं योग्य वय झालेलं आहे आणि त्यांना लग्न करायची इच्छा आहे त्यांची लग्न होऊ शकतात. ओके. नेक्स्ट इयर योग म्हणतात. योग आहे. आणि हेल्थ वाईज ह्यांनी काय काळजी घ्यायची आहे तर हे बघ गुरुचे तू बघितले असेल का थोडेसे हेल्दी असतात बघ थोडेसे नाही का म्हणजे चबी काइंड हां म्हणजे चरबी असते म्हणजे वेट असले थोडेसे हेल्दी असतात. तर यांनी यावेळेला व्यायामाला
म्हणजे न्यू इयर्स रेझोल्युशन काय असेल यांच्यासाठी, तर यांनी जिम लावा, फिरायला जावा, काहीही करा, पण ते वाढलेलं वजन कमी करा. खरं ते होत नाही, कारण 3 वाल्यांचं ते वाढलेलंच असतं, कारण गुरु सगळ्यात मोठा ग्रह, त्यामुळं मग हे पण सगळं असं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण तरी प्रयत्न करा, व्यायाम करा, एक्सरसाइज. येस, एक्सरसाइज. रेमेडी म्हणलंच ना तर सगळ्या 1 ते 9 रेमेडी एक्सरसाइज पहिली, आणि मग स्पिरिच्युअल जे काय आपण सांगतो. आणि यांनी एक काळजी घ्यायची आहे की एल्डरली फिगर्स जे कोणी असतील, आपल्या ज्येष्ठ गुरु कोण असतात आपण ज्यांना मानतो ते ज्येष्ठ, तर मी मागच्या वेळेलाही सांगितलं आणि या वेळेलाही सांगते, कारण यांनाही आता अँगर वाढणार थोडासा, प्रत्येकाचा वाढणार. तसं आता 3, 6, 9 वर जास्त आहे तर यांचं जास्त वाढणार. आले काय बरोबर, आता आले त्याच्यावर. तर मग रागावर थोडं नियंत्रण ठेवायचं. राग आला तर त्यावेळेला कितीही इच्छा झाली काही बोलायची तर 2 मिनटं थांबायचं आणि मग बोलायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यांनी कायमची लाईफ टाईम एक गोष्ट लक्षात ठेवायची, वयस्कर जे ज्येष्ठ खूप आहेत वयाने, म्हणजे गुरुतुल्य व्यक्ती असतात, त्यांना कधीही दुखवायचं नाही. कारण मग एक तर गुरु महाराजांना हे आवडत नाही. आणि मग तुम्ही 4 पावलं जर तुमचा पुढे प्रवास झालेला असेल तर 2 पावलं तुम्ही मागे येता. म्हणजे तुम्ही प्रगती एवढी झाली इथपर्यंत गेलाय, मग ज्या वेळेला तुमच्यामुळे एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं, किंवा ज्येष्ठ म्हणजे नाही का आपण वयस्कर आहेत, ओव्हरली एज आहेत, ज्यांना आपण गुरुतुल्य मानतो, अशा लोकांना दुखवायचं नाही, कधीच नाही. म्हणजे पुढच्या वर्षी तर चुकून पण नाही. आपल्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी येता कामा नये, कारण मग तुमची जे काही झालेली आहे ना प्रगती, ते थोडं तुम्ही बॅकफूटवर येण्याची शक्यता असते. कारण गुरु महाराजांना हे अजिबात आवडत नाही. त्यामुळे सगळ्या 3 वाल्यांनी हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला नाही पटला एखादा मुद्दा कोणाचा तर तुम्ही तो व्यवस्थित मांडा, असं नाही असं, पण दुखवू नका सहसा कोणाला. बाकी तुमच्यासाठी वर्ष खूप भारी आहे. भरपूर पैसे, भरपूर प्रेम, फॅमिली छान, म्हणजे आनंदी आनंद आहे सगळा. आणि रेमेडी काय असू शकते? रेमेडी यांनी पण सूर्याला हे देताना पण त्यात हळद टाकायची. हळद टाकून थोडंसं साखर टाकून, किंवा मग सकाळी सूर्याला नमस्कार करा, सकाळी लवकर उठा आणि हनुमान चालीसा रोज वाचा किंवा ऐका, जे काही शक्य असेल ते. नेक्स्ट नंबर 4 राहू. राहू महाराज आले. आता राहू म्हणजे 4, 13, 22. आता राहू महाराजांबद्दल काय म्हणजे नाही का, आपण त्याचे पण इफेक्ट यावर्षी पाहिलेले आहेत. म्हणजे सगळ्यात फास्ट देणारा, एकदम नाही का सडनली रात्रीत काही मिळतं तर राहूमुळेच मिळतं. भरपूर पैसे राहू म्हणजे नाही का, असं आपण अपेक्षेपेक्षा जास्त पैसे हे राहू महाराजच देऊ शकतात. आणि अचानक म्हणजे बोलतात असं की एकदम रस्त्यावरच्याला उचलून महलात ठेवणारा राहूच आणि वरच्याला पण खाली आणणारा राहूच आहे. तेच म्हणजे त्यामुळे राहू महाराज असं सगळ्यांना रात्रीत देतात, सगळं भरपूर देतात अपेक्षेपेक्षा. म्हणजे नाही का, म्हणजे ते काही वेळेला मिळालेलं ना त्यांनाच आटा घेतो की हे कसं काय मिळालं म्हणून, नाही का, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त, खूप जास्त देणारे असे राहू महाराज असतात. तर 4 वाल्यांचं काय, यावेळेला त्यांनी एक तर कर्मावर फोकस केलं पाहिजे. करिअर काहीही ठरवा, तुमचं जे काही असेल ते त्याच्यावर काम करा, आळस करू नका. टेक्नॉलॉजीशी रिलेटेड काही असेल तर करा. फक्त काहीही करताना म्हणजे तुम्ही जे काही उद्योग कराल तिथले पहिल्यापासून थोडेसे जे जाणकार असतात, माहितगार असतात, अशा लोकांचा सल्ला घ्या आणि मग करा. त्याच्यानंतर संगत खूप महत्त्वाची. मागच्याला मी सांगितलं होतं राहूबद्दल. तर तुम्ही कोणाच्या कंपनीमध्ये राहताय तर ते बघा, कारण तुम्हाला जिथं पोचायचं आहे त्याच्याशी रिलेटेड लोकांमध्ये राहिला तर तुम्ही, कारण राहू तुम्हाला लगेच देणार ना पटकन, पण तुम्ही तशा सराउंडिंगमध्ये जायला पाहिजे, तसे प्रयत्न केले पाहिजे, तर इथं कळलं पाहिजे की तुम्हाला इथं जायचं आहे, तर तुमच्यासाठी छान आहे. आर्थिक पण पुष्कळ म्हणजे चांगले हे मिळू शकतात आर्थिक फायदे. पण फक्त पैसे मिळाले तर वन टाईम इन्व्हेस्टमेंट करू नका, छोट्या छोट्या टप्प्यात इन्व्हेस्टमेंट करा. आणि ह्या टेक्नॉलॉजीशी रिलेटेड किंवा ह्या सगळ्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि त्यात तुम्हाला चांगलं यश येऊ शकतं. बाकी ओव्हरऑल चांगलं आहे. फक्त मग पुन्हा आता जसं मंगळ महाराजांमुळे सगळ्यांचा राग थोडा थोडा वाढणार आहे, तर तुमचाही वाढू शकतो. तर तुम्ही जेव्हा केव्हा राग येईल किंवा काय आलेल तर लगेच बोलू नका. मोठ्यांना थोडंसं विचार करून बोला, लगेच रिॲक्ट होऊ नका. कारण हे 4साठी असं नाही आहे, प्रत्येकाचंच थोडा थोडा राग तर वाढणारच सगळ्यांचा. राग इन द सेन्स राग असं नाही म्हणता येणार आपल्याला, पण प्रत्येकाला जास्त थोडंसं ती एनर्जी त्याच्यावर अफेक्ट करणार आहे. तर प्रत्येकाने थोडं रागावर कंट्रोल ठेवायचा. ओके,
आणि यांनी राहावे नमहा आणि नाही लव्ह लाईफ यांची हां लव्ह लाईफ पण चांगली असेल. ओके. लव्ह लाईफ चांगली असेल. फक्त हेच की कम्युनिकेशन असायला पाहिजे. लँग्वेज प्रॉब्लेम होऊन देऊ नका नाही का. म्हणजे असं तेच की काही झालं तरी सॉर्ट आऊट करा शांतपणे. तुमच्यामध्ये काही झालं तरी शांतपणे बोला, ऐका काय समोरच्याचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे वागला तर लव्ह लाईफ पण चांगलं असेल. ओके. आणि मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन बुंदीचे लाडू वगैरे प्रसाद म्हणून वाटायचे. म्हणजे हनुमानाच्या पुढे ठेवायचे आणि मग ते तिथल्या लोकांना वाटायचे. ओके. आणि वडील मगाशी आपण बोललो आई किंवा आईसारख्या व्यक्तींची सेवा करा किंवा त्यांना नमस्कार वगैरे करा. तर राहूवाल्यांनी वडील किंवा वडीलधारे लोक जे असतील वडिलांच्या वयाचे किंवा ज्यांना वडिलांसारखं मानतो काका मामा जे कोणी त्यांचा आदर करा, नमस्कार करा. शक्य वेळ असेल तुम्ही पॉसिबल असेल तिथे जाणं तर त्यांची सेवा करा. ही सगळ्यात बेस्ट रेमेडी आहे. ओके. आणि हेल्थ वाईज चांगला असणार आहे यांच्यासाठी. ओके. फक्त अतिविचार नाही करायचा. म्हणजे ओव्हर थिंकिंगपासून त्यांनी थोडं सावध राहायला पाहिजे. नेक्स्ट नंबर 5 आणि लाईक 2025 तर परत 5 आलाच. 5चं काय भारीच आहे सगळं. म्हणजे 5चं एक तर काय असतं तो म्हणजे बघ इकडे 1 ते 9 मग केलं तर आपण 1 2 3 4 इकडे मग मध्ये 5 मग पुन्हा 6 7 8 9 इकडं 4 इकडं 4 मध्ये 5 म्हणजे दोन्हीला बॅलन्स करतो. त्यामुळे 5 हा नेहमी बॅलन्सिंगचा नंबर असतो. ते स्वतःला बॅलन्स करतात. बुद्धिमत्ता आहे त्यामुळे त्यांना चांगलं वाईट सगळं हे 5 म्हणजे 5साठी सगळं छानच आहे. ते काही करू शकतात. म्हणजे असं एंटरटेनमेंटशी रिलेटेड काम करू शकतात. कम्युनिकेशन, डिजिटल मार्केटिंग, दे कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. त्यांच्यासाठी पण वर्ष बिझनेस जॉब काही अगेन त्यांनी त्याच्यासाठी एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. आर्थिक भरपूर चांगलं असणार आहे त्यांच्यासाठी पण. फायनान्शियल गेन होईल. यांचा प्रवास खूप होईल. ओके. हां म्हणजे हे जर काही काम करत असतील तर वर्क फ्रॉम होम किंवा एका जागेवर बसून काम करण्यापेक्षा फिरतीचं जे काम करत असतील त्यांना फायदा होईल. ओके. किंवा फिरून काम करणारे नाही का म्हणजे असं केलं तर यांचा प्रवास पण होईल. नॅशनल इंटरनॅशनल फॉरेन टूर्स होतील. ओके. यांच्यासाठी सगळं छानच आहे. लव्ह लाईफ कशी असेल? एकदम भारी. अच्छा. छान असेल. पुन्हा तेच की नात्यामध्ये थोडासा बोलताना रागावर हे ठेवून पण सगळं चांगलं असणार आहे यांच्यासाठी. आर्थिक फॅमिली लाईफ छान असणार आहे. म्हणजे हे इयर बेसिकली 5 नंबरवाल्यांसाठी बेस्ट आहे. बेस्ट. ओके. एव्हरीथिंग इज गुड त्यांच्यासाठी. त्यांनी कुठल्याही याच्यामध्ये काहीही केलं तरी यांची प्रगती होणार. म्हणजे ज्याच्यात हात घालतील त्याच्यात यश आहे त्यांना. त्यांची ओव्हरऑल पर्सनॅलिटीज अशी असते. फक्त त्यांनी ते सातत्य ठेवलं पाहिजे. गडबड केली नाही पाहिजे. ह्यांना काय असतं घाई फार असते सगळ्याची. तर घाईघाईत निर्णय घेऊ नका. घाईघाईत गोष्टी करू नका. तर थोडंसं थांबा कोणतंही गोष्ट करताना. आता उद्योग चालू करताय तर त्याचा प्रॉपर सगळा सर्वे करा. त्याच्याबद्दल माहिती घ्या. मग 4 लोकांना भेटा. हे सगळं करा आणि मग त्याच्यामध्ये उतरा. डायरेक्ट तुम्ही उडी माराल तर खड्ड्यात पडा. तर पण जे काही कराल नवीन वर्षात ते फ्लरिश होईल. ते सगळं चांगलं. येस. हेल्थ पण छान आहे यांची. हेल्थ चांगली आहे. फक्त आता हे सारखे जर फिरून नाही का म्हणजे आराम नाही केला तर मग शरीरावर ताण येऊ शकतो. म्हणजे फिरत राहिले किंवा कंटिन्यूस खूप काम केलं तर त्यामुळे आराम थोडं बॅलन्स ठेवायचं सगळं. पण यांना तसं माहिती असतं बॅलन्सिंग कसं करायचं. त्यामुळं थोडंसं शारीरिक श्रम झाले तर थोडं काळजी घ्या, आराम करा. बाकी ओव्हरऑल छान आहे वर्ष. आणि यांनी काय म्हणजे यांना काही रेमेडीची गरज नाही आहे खरं. पण यांनी हनुमानाचं व्यायाम करायचा पहिली गोष्ट. काहीही करा. जिम, योगा काहीही. आणि हनुमानाची मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या. हनुमान चालीसा ऐका किंवा वाचा. ओके. याचा फायदा होईल. ओके. बाकी ओव्हरऑल खूप छान असणार आहे यांच्यासाठी वर्ष. बरेच बदल होतील पण पॉझिटिव्ह चेंजेस होतील. म्हणजे जॉब वगैरे चेंज होऊ शकतो. एनिथिंग. जॉब बदलायचं बदलू शकता. घर नवीन घ्यायचं घेऊ शकता. सगळं छान छान कपडे घेतील. हे यावर्षी मज्जा करतील. म्हणजे सगळं नाही का असं. यांचं छान आहे. ओके. नेक्स्ट नंबर 6 तर पुन्हा 6 आला. तोही म्हणजे त्यांचंही चांगलंच आहे 6 वाल्यांचं. म्हणजे तो परत आता सेकंड मेंबर आला फॅमिली मेंबर. हो म्हणजे आता आले 6 आला. त्याच्यानंतर 15 24 झाले हे आले. म्हणजे आता शुक्र तर पुन्हा एंटरटेनमेंट. ह्यांचं करिअर एंटरटेनमेंटशी रिलेटेड कशातही असेल छान होणार.
लक्झरी आयटम्स असतील छान होणार. यांचं करिअर कशातही असते छानच होणार आहे, पण ह्याच्याशी रिलेटेड असेल तर आणखीन छान होणार. ओके. त्याच्यानंतर यांचंही फायनान्शियल गेन्स यांना पुष्कळ होणार, म्हणजे आर्थिक अबंडन्सच असणार आहे यांच्याकडे. नवीन गोष्टी प्रॉपर्टी खरेदी करू शकतात, ओके. नवीन गाडी, नवीन म्हणजे मोबाईल. 6 नंबर वाल्यांकडे कार किंवा म्हणजे आता थोडक्यात तू म्हणजे तुझं पुढच्या वर्षी घर, गाडी, जे काही तुझं कुठलं स्वप्न असेल लगेच ते लगेच पूर्ण होणार 100%. म्हणजे कारण तू यावर्षी पुष्कळ स्ट्रगल केलेलं आहेस, मी पाहिलेलं आहे. म्हणजे तसं जर असेल तर तुला या नेक्स्ट इयर तुझं एखादं मोठं स्वप्न पूर्ण होणार. लाईक ऑडियन्स साठी माझा नंबर 6 आहे. आणि एंटरटेनमेंट, लक्झरी आयटम्स या सगळ्या चांगल्या, म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड असेल तर त्यांचं चांगलंच होणार. हेल्थ पण छान असणार यांची. ओके. लव्ह लाईफ? लव्ह लाईफ तर भारीच असतं यांचं. अच्छा. ओके. म्हणजे कारण तो नंबरच याचा आहे ना. अच्छा. म्हणजे 6 म्हणजे व्हेनस म्हणजे लव्ह लाईफ वगैरे. व्हीनस काय असतं? व्हीनस म्हणजे नॉर्मली व्हीनसवाले लव्ह मॅरेज करतात. शुक्र म्हणजे तो त्याचाच ग्रहच आहे ना तो, त्याच्यामुळे त्यांचं प्रेम प्रकरण वगैरे, फॅमिली लाईफ, लव्ह लाईफ छानच असते, एकदम छान असते. आणि त्यातल्या त्यात ह्या वर्षी येणाऱ्या वर्षात तर छानच असेल. मल्टिपल रिलेशनशिप्स वगैरे असं असतं काय? हां, ते असतात असे, पण आपण ते असं बोललं, असं याच्यामध्ये माहिती नाही बोलणं अपेक्षित आहे की नाही, म्हणजे असतात. पण आता असं करू नका छान आहे म्हणून मल्टिपल ठेवू नका, एक आहे त्याच्याशी छान ठेवा. ओके. आणि हेल्थ मल्टिपल टाइम्स लव्ह करा असं. हा, म्हणजे मल्टिपल रिलेशन्स ठेवण्यापेक्षा एकावरच मल्टिपल टाइम्स प्रेम करा आणि तुमचं लव्ह लाईफ चांगलं ठेवा. असतात, असू शकतात, असतातच, पण 6 नंबर मध्ये थोडं जास्त बघायला मिळतं, थोडं जास्त प्रेम करतात ना त्यामुळे. पण हां, म्हणजे असं सगळं एक कॉमन नाही आहे. नाहीतर 6 वाले मला म्हणतील अरे मॅडम आमच्याबद्दल काही आमच्या घरी हाणामारी सुरू झाली याच्यामुळे. असं नाही, पण असू शकतं. ओके. पण त्यांच्यासाठी नवीन वर्ष छान असणार आहे. नवीन सगळ्या गोष्टी करू शकतात ते. नवीन काही बिझनेस करायचा असेल, एक्सपान्शन आहे तो वाढवू शकतात. घर खरेदी करायचं असेल तर होऊ शकते. मोबाईल, आणखीन तुला म्हटलं गाडी, लक्झरीज काही आहे त्याच्यामध्ये, आणखीन थोडंसं भर टाकून काही करायचं असेल तर होऊ शकतं. हेल्थ चांगली असणार, व्यायाम केला तर. ओके. नाही का, एक्सरसाइज ही रेमेडी सगळ्यांना. आणि मग यांनी काय केलं पाहिजे, दुर्गा कवच म्हणून एक येतं, किंवा दुर्गा म्हणजे देवीची थोडीशी उपासना केली पाहिजे. आणि छोट्या मुली असतात ना, बालिका, म्हणजे त्यांना तुमच्या परीनं कधी काही देता आलं, काही हे करता आलं तर छोट्या बालिकांचं पूजा करा किंवा त्यांना काहीतरी द्या, असं स्मॉल गर्ल्स. ओके. त्यांच्यासाठी ही रेमेडी आहे त्यांच्यासाठी. ओके. आणि ओव्हरऑल छान आहे त्यांचं, म्हणजे 6 तर छान आहे, 3, 6, 9 तर भारीच आहे. तसं बघ आता 3, 6, 9 1 भारी, 5 भारी, 2 सगळ्यांना देणार, कारण सबका मंगल होगा असं वर्ष आहे. सगळ्यांना काहीतरी देणार, फायनान्सेस ग्रो होणार. सगळे जे मागचं स्ट्रगल म्हणजे का आता जो सगळ्यांनी केलेला स्ट्रगल आहे, म्हणजे ज्यांनी केला ज्यांनी केला आणि त्यांना काही भेटणार नाहीये. नाहीतर तो म्हणशील शाळेचं सगळ्यांचं स्ट्रगलचंच होतं, पुढचं सगळ्यांना मिळणार आहे, असं नाही. ज्यांनी स्ट्रगल केला, ज्यांना जे करायची इच्छा होती आणि त्याच्यासाठी थोडे एफर्ट्स टाकले, म्हणजे आता मला काहीतरी करायचं आहे, मी त्याचा अभ्यास काहीतरी सुरुवात करायचा प्रयत्न केला, पण काही केलं मला त्याच्यात यशच नाही आलं, तर ते येणार आता. ओके. म्हणजे मी प्रयत्न खूप केले पण यश नाही आलं, तर ते 100% मिळणार असं. किंवा लाईक 2024 मध्ये तुम्ही एक बेस क्रिएट केलाय, म्हणजे जे काय आता बिल्डिंग बांधायला आधी जे काही खंदकाम असतं तर ते तुमचं फाउंडेशन बेस तुम्ही बनवलेलं आहे, बट आता जे काही तुम्हाला रिटर्न्स किंवा जे येतील ते 2025 ला बघायला. बट मग 2024 मध्ये 8 नंबर होता बरोबर, तर मग कुठल्या नंबरसाठी चांगलं होतं ते तेव्हा लास्ट इयर? हा, म्हणजे फ्रेंड्स वगैरे असं असतं ना, असं काही फ्रेंड्स असं का, म्हणजे आपण म्हणतो आता म्हणतात असं शत्रू, एकमेकांचे शत्रू किंवा एनिमीज असतात वगैरे, असं काही नाही. सगळे परमेश्वराने निर्माण केलेले 1 ते 9 प्रत्येकाकडे. आता 8 आपण म्हणतो, सगळे म्हणतात 8 वाईट, म्हणजे वाईट वाईट वाईट, पण चायनीजमध्ये 8 हा मनी नंबर असतो, ते सगळीकडे 8 8 8 हे करतात. आणि 8 हा उशिरा देतो
पण अपेक्षेपेक्षा जास्त देतो. आता बरोबर आहे ना, प्रत्येकाचं काहीतरी आहे, प्रत्येक ग्रह आपल्याकडून काहीतरी डिमांड करत असतो. ते आपण केलं की कुठलाच ग्रह वाईट नाहीये. काय वाईट आहे? आता कष्ट करून पैसे मिळणं वाईट आहे का? सारखं आहे ते कोण देणार आहे तुम्हाला, नाही का? म्हणजे आता म्हणून मग काही शनी महाराज वाईट झाले का? पण मग अनुभव कोण दिले? तुम्ही जेव्हा कष्ट केलात, स्ट्रगल केलात, तेव्हा अनुभव तर तुम्ही भेटले ना तुम्हाला, जे तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहेत. मग तुम्हाला डबल फायदा झाला ना, पैशापरी पैसा भेटला, अनुभव पण मिळाले. त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही आणखीन काही करू शकता. मग शनी महाराज वाईट असं म्हणजे लोक म्हणत होते मागच्या वेळेला, जे कुठलाच ग्रह कुठल्या ग्रहाचा शत्रू किंवा मित्र असं नसतं. फक्त आता मी प्रत्येकाला काहीतरी असतं, म्हणजे नाही का, आता एक आहे तर आता आपण 9, ठीक आहे 9 चालू आहे तर 9 बोलतोय आपण. 9ला डिसिप्लिन आवडते किंवा एनर्जी काय म्हणतात एक्सरसाइज करायला आवडतं. तर आता समजा तू किंवा मी 9 नंबरची आहे, माझ्याकडे तू उद्या आलास आणि असं सगळं वागला नाहीस तर मला आवडेल का? नाही आवडणार ना. तेच तू माझ्यासारखं वागलास, काही सगळं केलंस, तर मग मी तुला सगळं देईन की नाही छान छान. किंवा मी तुझ्याकडे आले आणि तुझ्या काही जगण्याची काही हे आहेत किंवा काही तुझी तत्व आहेत किंवा काय, त्याप्रमाणे मी जर नाही वागली तर तू मला एंटरटेन करशील का? नाही करणार. म्हणून तू काय माझा शत्रू नाही झाला किंवा मी काही तुझी शत्रू नाही झाले. त्या त्या वेळेची त्या त्या परिस्थिती पुरतं असतं ते. ओके. त्याच्यामुळे असं काही नाही की म्हणजे वाईट, आणि 9 तर कुणासाठीच वाईट नाही, कुणासाठीच नाही. कारण तो ओव्हरऑल सगळ्यांसाठी सगळं, कारण पूर्णत्वाचं आहे ना पुन्हा, म्हणजे असं. आणि हनुमानांनी बघ काय काय मी तुला सांगितलं तसं सीतेला वाचवलं, त्याच्यानंतर संजीवनी आणली, म्हणजे मेडिसिन म्हणलं मगाशी तसं, मेडिसिन हेल्थशी रिलेटेड, कारण ते संजीवनी हनुमानांनीच आणली होती ना. तर त्याच्यामुळं सगळ्यांसाठी हनुमान देणार. तुम्ही फक्त एक हाक मारा मनाने, नेक्स्ट इयर हनुमानजीला खुश करायचं. येस, सगळ्यांनी हनुमान मंदिरात जा. नाही शक्य तर स्मरण करा, नमस्कार करा. आणि हनुमानाचं, कारण आता मागचं जसं शनी महाराजांचं होतं तसं हे हनुमानाचं असणार आहे. मग श्रीरामाची हे करा, आराधना करा. स्पिरिच्युअल काहीतरी करा. थोडा वेळ द्या, अगदी 5 मिनिटं द्या, जे तुमच्या वेळेप्रमाणे, पण स्पिरिच्युअल कुठल्याही प्रकारची साधना करा, काहीही करा तुम्हाला आवडेल ते. मेडिटेट करा, जप करा, ध्यान करा किंवा नुसते हात जोडा, पण काहीतरी करा. ओके. नेक्स्ट नंबर 7 केतू महाराज. केतू महाराज. आता केतूचं आपण मागे बघितलं, राहूकडे डोकं आहे. तर हां, आणि आपण मगाशी राहूचे एक सांगायचं राहिलं, हे राहूसाठी आपण मगाशी म्हणलं तर त्यांनी एकतर आळस हे करायचा आणि व्यायाम का करायचा, की त्यांनी थोडंसं शारीरिक हे फिटनेससाठी, कारण बुद्धिमत्ता खूप आहे त्यांच्याकडे, पण त्यांनी पायाचे व्यायाम किंवा मेडिटेशन 10 मिनटं ध्यान करा, 5-10 मिनटं, त्याच्याने तुमच्या मनावर हे होईल. आणि कुठलाही व्यायाम पायाशी रिलेटेड करा. ओके. पायांमध्ये स्ट्रेंथ आणा, म्हणजे आपोआप ते दोन्ही बॅलन्स होईल. ओके. राहूवाल्यांनी पायांची काळजी घ्यायची, काळजी घेण्यापेक्षा स्ट्रॉंग बनवायचं. येस. मग त्याच्यासाठी काय व्यायाम असतील ते हरले ऑनलाईन सगळं भेटतं तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यात बघा, तसं काही करा, पण पाय स्ट्रॉंग होतील याची काळजी घ्या. येस. म्हणजे मग तुम्हाला, कारण आता 9 आहे तर ऍक्शन आहे ना, पायाशिवाय ऍक्शन कुठे येणार आहे? तर 9 मध्ये जर तुम्हाला ऍक्शन ओरिएंटेड राहायचं असेल, तुम्हाला जे तुमचं स्वप्न आहे, तुमचं जे काही गोल आहे ते पूर्ण करायचं असेल तर पळायला लागेल. पळायचं तर पायाशिवाय कुठून पळणार आहे? त्यामुळे पाय स्ट्रॉंग करा. 4 नंबर. येस. परत आपण 7 नंबरचं डिस्कस. येस. आता 7. हो. आता 7 म्हणजे केतू महाराज. म्हणजे 7, त्याच्यानंतर 16 आणि 25. हो. तर आता इथं अगदी उलट आहे राहूच्या. हे पूर्ण सगळं मनाने विचार करणारे. तर यांना टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे असतील जे लोक, त्यांना फायदा होऊ शकतो छान. ओके. आणि यांनाही फायदा होऊ शकतो, पण यांनी थोडं विचार केला पाहिजे. थोडं हे थोडेसे नाही का स्कॅटर्ड म्हणतो ना आपण, असं असू शकतात, एनर्जीज बिखरलेले असं थोडंसं. तर असं जर यांना वाटलं तर यांनी कुठेतरी ओपन अप व्हावं किंवा मग मेडिटेट करावं, तर यांच्यासाठी छान आहे. कम्पॅरेटिव्हली थोडं पण चांगलंच असणार आहे. फायनान्शियल प्रोग्रेस यांचाही होईल. थोडा आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवा, खर्च करू नका. आणि हां, इमोशनल म्हणजे फायनान्शियल गेन आहेत, पण इमोशनल यांनाही थोडंसं अप्स अँड डाऊन्स होऊ शकतात. रिलेशनशिप थोडंसं काळजी घ्यायची. आपल्या माणसांना योग्य तो वेळ द्या. वेळ म्हणजे नाही का, कारण बरोबर आहे ना, तुम्ही असे सारखे स्कॅटर्ड असे कशात तरी असे असलात तर मग आपल्या माणसांना वेळ नाही दिला, ते नाही हे केलं तर मग रिलेशन्समध्ये हे होऊ शकतं. तर लव्ह लाईफ असेल, कुटुंब असेल, त्यांना कुटुंबियांना थोडा वेळ द्या.
ओके. स्पिरिच्युअल थोडंसं वाढवा, प्रॅक्टिसेस, मेडिटेशन करा, ध्यानधारणा करा. ओके. टेक्नॉलॉजी, डिजिटल हे सगळं त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. आणि यांनी पण हनुमान चालिसा म्हणायचं, हनुमान मंदिरात सगळ्यांनी जायचं, एक्सरसाइज करायचा, ओम केतवाय नमः हा मंत्र म्हणू शकतो. ओके. ओके. यांना कुठल्या फील्डमध्ये काम वगैरे केलं पाहिजे? टेक्नॉलॉजी, डिजिटल हे चांगलं आहे ना यांच्यासाठी. ओके. डिजिटल मध्ये करू शकतात, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड करू शकतात, रिसर्च करतायत, लेखन करतायत, ओके. किंवा आता हे जे तुम्ही करता असं सगळं हे रिसर्च वर्कच आहे ना तुमचं हे. हो हो हो. अशा लोकांसाठी चांगलं आहे. इमोशनसाठी थोडंसं. त्याच्यानंतर यांनी काही चालू करायचं असेल तर थोडं आधी एकटं त्याच्यावर अभ्यास करा, काही करा, मग एखादा कोणाचा तरी सल्ला घ्या. फक्त कोणाचा सल्ला घेताय हे बघा, आणि मग काही नवीन चालू करायचं असेल तर चालू करू शकतात. स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीज यांनी थोडं वाढवलं पाहिजे. अध्यात्मात त्यांची प्रगती होऊ शकते. आणि इन्व्हेस्टमेंट पण चांगली आहे, पण यांनी मेटलमध्ये करू शकतात इन्व्हेस्ट. ओके. किंवा आणि बट इथे थोडं ॲव्हरेज असणार आहे यांच्यासाठी. थोडं ॲव्हरेज. ओके. म्हणजे फायनान्शियल ग्रोथ थोडी सगळ्यांची होणार आहे, पण इमोशन आणि ह्याच्यासाठी थोडंसं आहे. तर यांनी थोडं आध्यात्मिक थोडंसं ह्यांची आध्यात्मिक प्रगती होईल. आणि यावेळेला हे आपोआपच ह्यांना काय आहे ते म्हणजे या सगळ्या प्रवासातून त्यांच्या लक्षात येतील काही गोष्टी. आणि समजा आता यांचं काय असतं, हे पटकन बोलत नाहीत, तर असे थोडेसे आपलं पटकन बोलणार नाहीत, काय त्यांच्या भावना आहेत. दुःख झालं तरी नाही, सुख झालं तरी नाही, तुम्ही व्यक्तच होत नाहीत. मग ते आत 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 राहिल्या सगळ्या गोष्टी, की मग त्या काय होतं, आपण पटकन बोलून मोकळं व्हावं. राग आला तर राग, प्रेम आलं तर प्रेम, काय जे असेल ते व्यक्त. पण यांचं असं नाहीये. हे बोलत नाहीत, काही नाहीत, मनात साठवून साठवून साठवून, आणि मग ते कधीतरी त्याचं असं एकदम हे होतं. तर तसं नको व्हायला. आणि तसं तुम्हाला असं वाटत असेल की कोणाशी बोललं तर लोक त्याचा मिसयूज करतात, किंवा त्याचं नाही का, काही वेळेला आपण ज्या खांद्यावर डोकं ठेवून रडतोय असं आपल्याला वाटतं, तो खांदा आपल्यासाठी आहे, तर तो म्हणजे नसतो तसा योग्य. म्हणजे आणि मग त्याचं आणखीन भांडवल केलं जातं. तर अशी यांना भीती असते. त्यामुळे हे कोणाकडेच म्हणजे ह्यांचे फार एक तर मित्रही नसतात, अगदी हार्डली. ह्यांना फार मित्र नसतात बघा, 1-2 असतात, पण त्यांच्यावरही हे फार विश्वास ठेवून सगळं सांगतील असं नाही. मग असं तुम्हाला वाटत असेल तर ज्याच्या कोणाकडे विश्वास आहे, की अगदी कुणीतरी दुसऱ्याला बोला आणि ते मोकळे व्हा. मोकळे व्हा हा ह्यांच्यासाठी ह्याचा मंत्र आहे. ओके. व्यक्त व्हा, मोकळे व्हा, आणि जिथं वाटेल तिथं व्हा. असं काही नाही की असं तुम्हाला वाटत असेल तर कोणालाही अननोन पर्सन, पण कुठेही जाऊन ते सगळं एकदाचं बाहेर काढा, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल. म्हणजे त्या सगळ्याचा परिणाम नात्यांवर होणार नाही. ओके. कारण आतमध्ये सगळं ठेवून मग कधीतरी म्हणजे तो राग, द्वेष, हे सगळं निगेटिव्ह जेव्हा आपण आत ठेवतो तर ते आपल्यालाच खात राहतं मग आतमध्ये. मग लव्ह लाईफ साठी पण हेच ते कधी चांगलं राहील. म्हणजे मग नाही का, आता म्हणजे कधीतरी तिने माझ्यासाठी अशी वागली, कधीतरी तो असं केलेला आहे, हे डोक्यात ठेवून वागू नका. ओके. म्हणजे मग आणि हेल्थ चांगलं असेल. फक्त मानसिक काळजी घ्यायची यांनी, 2 वाल्यांनी यांनी, की मानसिक संतुलन राहील किंवा बॅलन्स राहील अशी काळजी घ्या. ओके. व्यायाम करा. आणि रेमेडीज मध्ये यांनी गणपतीला रोज अथर्व शीर्ष म्हणा. ओके. गणपतीची उपासना करा. सकाळी संध्याकाळी कसं करायचं? सकाळी म्हणावं, पण आता तुमचं कसं शेड्यूल आहे, पण सकाळी उठल्यावर एकदा गणपतीचं अथर्व शीर्ष म्हणा. सुरुवात दिवसाची गणपतीच्या ह्यांनी करा, दर्शनाने करा, अथर्व शीर्ष म्हणा. आणि मंगळवारी हनुमान मंदिरात. ओके. म्हणजे कॉमन हनुमानजीचं असल्यामुळे आता सगळ्यांनी आता हे सगळ्यांनीच होणार, म्हणजे ते सगळ्यांनी म्हणजे हनुमानजीला खुश करा फक्त नेक्स्ट इयर. आणि 2 वाल्यांचं मगाशी मी बोलले की नाही माहिती नाही असेल तर परत, की 2 वाल्यांनी पार्टनरशिपमध्ये जर उद्योग केले काही, ओके, म्हणजे एकटं करण्यापेक्षा दोघांनी मिळून जर काही केलं तर त्यांना फायदा होऊ शकतो. ओके. येस. म्हणजे आपण मगाशी म्हटलं की त्यांनी इमोशन्स पण त्यांना पण करिअरमध्ये हे होऊ शकतं असं जे सांगितलंय. तर त्यांना जर काही उद्योग चालू करायचा असेल तर एकटा करण्यापेक्षा दोघांनी मिळून केलं तर त्यांना आणखीन पार्टनरशिपमध्ये फायदा होईल. 3 नंबर वाल्यांसाठी पण तुम्ही बोलत हो. 3 वाल्यांसाठी सुद्धा आता जास्तीचे पैसे आले म्हणून आणखीन चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा, किंवा जे काही असेल तुमच्या डोक्यावर रोज ते देण्यामध्ये घालवा, किंवा मग नवीन कर्ज वगैरे काही त्यांनी नवीन वर्षात घेऊ नये. 3 नंबर वाल्यांनी कर्ज नाही घ्यायचं. ओके. नेक्स्ट नंबर 8 शनी महाराजांचा. ठीक आहे. आता शनी महाराज म्हणजे काय, 8, 17, 26 यांचा मूल्यांक 8.
म्हणजे शनी महाराज आले. हो. तर आपल्याला माहिती आहे की शनी महाराज देतात खूप, पण थोडंसं उशिरा देतात, कष्ट करून घेतात. तर असं ते यांनी जर यावर्षी कष्ट केले असतील तर नवीन वर्षात त्याचं फळ नक्की मिळेल. करिअरची ग्रोथ होईल त्यांच्या. फक्त आर्थिक थोडंसं चढउतार असतील. म्हणजे इतरांसाठी जे यांनाही मिळतील, फायनान्शियल गेन्स होतील, पण थोडेसे कंपॅरेटिव्हली थोडे कमी असतील. आणि मग त्याच्यामुळं काय होईल, मग थोडंसं नाही का, आता फायनान्शियल थोडं क्रायसिस असेल किंवा हे असेल तर त्याचा परिणाम आपल्या नात्यांमध्ये होतोच नॉर्मली. ओके. तर त्याच्यामुळे थोडंसं कौटुंबिक वातावरण किंवा फॅमिली लाईफ थोडंसं, ओके, लव्ह लाईफ पण थोडंसं त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. पण करिअर वाईज यांची ग्रोथ होऊ शकते. प्रॉपर्टी वगैरे मध्ये हे इन्व्हेस्ट करू शकतात किंवा फक्त थोडंसं म्हणजे केअरफुल राहायचं. केअरफुल कसं राहायचं की म्हणजे जे काही आपण स्ट्रगल करतोय किंवा जो काही आपण चढ उतार आहेत आयुष्यामधले, त्याचा परिणाम आपल्या नात्यांवर, कुटुंबावर होऊन द्यायचा नाही. बाकी यांनी जर यावर्षी केलेलं असेल सगळं तर त्यांना पुढच्या वर्षी नक्की फायदा होणारच आहे. ओके. आणि तसेच नॉर्मली शनिवाले म्हणजे जे 8 वाले असतात ते खूप कष्ट करतात. त्याच्यामुळे मग त्यांनी कष्ट केले असेल तर त्यांना फायदा होईल 100%. ओके. आणि परत ते शनी महाराज आणि हनुमानजी रिलेटेड, हो, त्यामुळे त्यांना फायदा होणार. तेच ना. पण मग कधी तो की ज्यांनी केलंय त्यांनी. पण आता शनीचं कसं आहे की आता जे 8 वाले असतात ते नॉर्मली करतातच. ओके. म्हणजे त्यांना प्रॅक्टिकली काम करायला ते काही मागे नाही नसतात, असे करतात काम, कष्ट करतात भरपूर. त्यामुळे त्यांना त्याप्रमाणे. मग नेक्स्ट इयरला काही न्यू बिगिनिंग्स किंवा जॉब स्विच किंवा असं काही? जॉब स्विच करण्यापेक्षा आहे तिथं टिकून राहावं, त्याच्यामध्ये पण ग्रोथ होईल. म्हणजे जे आहे ते त्यांना रिवॉर्डिंग असेल, करिअर चांगलं होईल, सगळं होईल. शिफ्ट होण्यापेक्षा जिथं आहे तिथंच तुमची प्रगती कशी होईल ते बघा. कामावर कॉन्सन्ट्रेट करा आणि हेल्थवर काही परिणाम होऊन देऊ नका या सगळ्याचा. कारण मग हे लोक काय होतात, थोडेसे अतिविचार किंवा असं थोडंसं नाही का, तर मग त्याचा परिणाम नाही म्हटलं तरी आपलं बीपीवर होऊ शकतो. तर असं नका करू. जे काही असेल ते हेल्थची काळजी घ्या, थोडीशी व्यायाम करा आणि हनुमान चालिसा किंवा आपल्या ह्याच्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं, व्यायाम करायचं, हे सगळं. यांच्यासाठी काय रेमेडी आहे, म्हणजे अशी स्पेसिफिक रेमेडी काही 8 नंबर वाल्यांसाठी? कर्मचारी असतात जे हाऊस हेल्प असते, किंवा क्लिनलीनेसचं काम करतात तुमच्याकडे येऊन, किंवा तुमच्यासाठी जे काम करतात अशा लोकांना तुम्ही मदत करू शकता. किंवा वृद्धाश्रम असतील अशा ठिकाणी डोनेशन करू शकता. ओके. किंवा थोडेसे वयस्कर आहेत, हँडिकॅप्ट आहेत, अपंग आहेत, असे काही लोक तुमच्या माहितीत असतील ज्यांना गरज आहे, त्यांना तुम्ही मदत करू शकता. ओके. डोनेशन देऊ शकता वृद्धाश्रमामध्ये. ओके. तर लास्ट नंबर, नेक्स्ट नंबर, ज्यांचं इयर आहे 2025, नंबर 9. 9 म्हणजे आता पुन्हा जे 9, 18, 27. ओके. त्यांचंच वर्ष आहे म्हणायला काही हरकत नाही. कारण नवीन वर्ष येणार आहे ते 9च आहे. ओके. तर म्हणजे रूल्ड बाय मार्स, मंगळ महाराज, फुल ऑफ एनर्जी, ऊर्जाच ऊर्जा. आणि 9 वाल्यांसाठी खूप छान असणार आहे वर्ष. जे जे तुम्ही कराल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. फक्त डू इट पॅशनेटली. म्हणजे असं झपटल्यासारखं काम करा. जे काही तुम्हाला मिळवायचे ते ओव्हर अग्रेशन नको. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या असे म्हणजे डेडिकेटेड वर्क करा, त्याच्या मागे लागा, पण अति नको. म्हणजे आपण म्हणतो तसं अति तिथे माती असं नको. पण तुम्ही जे जे कराल त्यात यश आहे. कशात हात घालाल तिथे सोनं आहे. या वर्षी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमचं करिअर एकदम छान होऊ शकतं. त्याच्यानंतर म्हणजे जे डिफेन्समध्ये आहेत, आर्मी, पोलीस, जिम, ह्या सगळ्यांसाठी छान आहे. ओके. आर्थिक पण चांगलंच असणार आहे. आर्थिक भरपूर इन्कमिंग असणार आहे. ओके. नवीन काही गोष्टी हे पण सुरू करू शकता. येस. काही करा, फक्त विचार करून करा. म्हणजे मग आपलंच वर्ष आहे म्हणून काही बेधडक करू नका. थोडासा त्याचा अभ्यास करा, त्याचा सर्वे करा आणि काही नवीन सुरू करू शकता. त्याला तेवढे एफर्ट्स द्या, तुम्हाला नक्की यश मिळेल. लव्ह लाईफ तर छान असणार. फक्त यांनी थोडंसं डॉमिनेटिंग राहू नये, पण चांगलं असणार आहे लव्ह लाईफ. पण सगळं चांगलं असल्यावर मग म्हणजे 2 वेळा 9 आल्यामुळे अग्रेशन थोडं वाढू शकतं. थोडंसं ते तर सगळ्यांचं वाढणारच आहे. तर या 9 वाल्यांचं पण वाढणारच आहे. थोडासा रागावर सगळ्यांनाच
यावेळेला कंट्रोल ठेवा लागेल म्हणजे थोडं थोडं राग येईल त्याच्यावर थोडं हे करा. आता इथं 9 येणार तर थोडंसं वाढणार, तर 9 वाल्यांनी थोडा राग आला तर मग अशी म्हटल्याप्रमाणे उलटे 10 मोजा आणि मग ओरडाआरडा करा. म्हणजे मग थोडंसं योग्य असेल तर मग ते राग व्यक्त करा आणि ते शांत बसा. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग, 9 वाल्यांना स्पीड फार आवडतो, हार्श ड्रायव्हिंग. तर 9 वाल्यांनी पण ड्राईव्ह करताना थोडंसं स्लो ड्राईव्ह करा. म्हणजे आपण त्या ह्याच्यावर वाचतो बघ हायवेला, स्पीड थ्रिल्स किल्स. तर 9 वाल्यांनी रागावर जसं ठेवायचं तसं स्पीडवर पण. म्हणजे आता ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. आता तुमचं हे मंगळाचं वर्ष तर तुम्ही ऍक्टिव्ह मोडमध्ये असायला पाहिजे. कायम कार्यरत राहा, शांत बसायचं नाही. काहीतरी आपलं म्हणजे जे तुमचं गोल असेल, जे तुमचं काय असेल त्यासाठी कायम कार्यरत राहा. आणि बॅलन्स मात्र नाही का, म्हणजे असं सगळ्याचा ओव्हरऑल बॅलन्स ठेवा. तर तुमचं करिअर एकदम छान असणार आहे, हेल्थ चांगली असणार आहे. यांनी व्यायाम करायचा आहे आणि यांनी सुंदरकांड वाचायचं आहे ट्यूजडेजला. आणि आपले ते साजूक तुपातले मोतीचूर लाडू असतात ते मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन यांनी प्रसाद म्हणून वाटायचे आहेत. या 9 वाल्यांसाठी खूप छान आहे. म्हणजे पैसे मिळतील चांगले, फॅमिली लाईफ चांगलं असेल, कुटुंबात चांगले संबंध होतील यांचे, हे कौटुंबिक लाईफ चांगलं आहे. हे सगळं जे आता आपण डिस्कस केलं तर बेसिकली ओव्हरऑल इन जनरल म्हणजे प्रत्येकाला एक्झरसाइज इज मस्ट कंपल्सरी. आणि हनुमानजीची आराधना ज्यांनी केली म्हणजे त्यांना जे पाहिजे मग ते मिळू शकतं. आराधण्याबरोबर एफर्ट्स पण करायचे, म्हणजे साधना करायची, हनुमानाच्या मंदिरात जायचं वगैरे, पण जे तुम्ही काम करताय त्याच्यासाठी जे लागणारे कष्ट आहेत किंवा एफर्ट्स आहेत ते करायचं. आणि मग थोडा वेळ साधना करायची, मेडिटेशन करा, योगा करा, काहीही करा. 3 गोष्टी करा. एकतर पहिलं यावर्षी एक्सरसाइज करा, शारीरिक ध्यानधारणा करा, त्याने मानसिक तुमचं चांगलं राहील. स्पिरिच्युअल काहीतरी वाढवा, थोडा वेळ म्हणजे कुठलंही काही करा तुम्हाला जे आवडेल ते. आणि दुसरं एकतर जे काही तुम्हाला आजपर्यंत मिळालेलं आहे त्याच्यासाठी परमेश्वराचे आभार माना. म्हणजे बी ग्रेटफुल जे मिळालेलं आहे ते. म्हणजे आपल्याला काय बऱ्याच जणांची तक्रार असते की काहीतरी हे मिळाल्यावर ग्रेट म्हणजे आभार मानू ते मिळाल्यावर, पण जे आज तुमच्याकडं आहे आत्ता त्यासाठी आभार मानायला सुरुवात करा. म्हणजे अजून आभार मानायच्या संधी तुम्हाला मिळतील. कारण आपण कधी काय म्हणजे नाही का कशाचे आभार मानायचे, तर खूप काहीतरी झालं की मानणार असा विचार करतो. पण आपण बघतो बघ आज आता तू काय मी काय, आपण किती हे सगळं ज्याचं उपभोग घेतो, हे सगळं जे आहे म्हणजे आपले जे घरातले मोठे आहेत, आपले जे पित्र आहेत, म्हणजे त्यांचे सगळ्यांचे पण आपण आभार मानले पाहिजे आणि परमेश्वराचे पण मानले पाहिजे. नाहीतर आता किती जण बघ रात्री झोपेत गेलेले आहेत, आपण गेलो का, म्हणजे आपण बऱ्याच लोकांच्या बातम्या येतात रात्री झोपेत त्यांचा मृत्यू झाला. आपण जर सकाळी उठलोय आज सकाळी, तर हे आभार मानण्यासारखी गोष्ट नाहीये का. तर कायम परमेश्वराकडे सारखं मागायला जाण्यापेक्षा जे तू दिलंय ते खूप आहे त्याच्यासाठी आभार माना. त्यामुळे जेव्हा तुम्ही असे ग्रॅटिट्यूडमध्ये राहता किंवा कायम आभार मानत राहता तेव्हा तुमच्याकडे आणखीन तशा संधी येतात. आणि जेव्हा तुम्ही आहे त्याच्यासाठी आभार न मानता जे नाही आहे त्याच्यावर फोकस करता की माझ्याकडे इतकं सगळं आहे पण एक कुठली तरी गोष्ट नाही आहे, तर मी हे सगळं आहे ते बघण्यापेक्षा जेव्हा नाही आहे त्याच्यावर फोकस करते तेव्हा मग आपल्याकडे आणखीन बऱ्याचशा गोष्टी नाहीच्या होण्याचे चान्सेस असतात. तर तुमच्याकडे जे आहे त्याच्यात आनंद माना, आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करा, पण परमेश्वराने जे काही तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यासाठी आभार माना. आणि बेसिकली हे इयर सगळ्यांसाठी चांगलं सगळ्यांसाठी चांगलं असणार. म्हणजे आता 2024 नंतर एक म्हणजे असं इयर येत आहे की जिथे राहिलेल्या इच्छा किंवा पूर्ण काम हे सगळं पूर्ण होणार आहे. एफर्ट्स घ्या तर याचं लाईक मेक द मोस्ट आउट ऑफ इट. येस म्हणूनच ना, मग आता तुमच्यासाठी वर्ष चांगलं आहे तर तुम्ही युटिलाइज करा, डोंट वेस्ट युअर टाइम. म्हणजे तेवढं जास्त काम करा, तेवढी जास्त म्हणजे वर्ष चांगलं असं नाही की तुम्ही घरी आराम करा वगैरे. नाही बट म्हणजे तर मागच्या वर्षी स्ट्रगल होता, मागच्या वर्षी पण आपण प्रयत्न बरेच जणांचं असं होतं की खूप स्ट्रगल झाला, पण तुम्ही तेवढा स्ट्रगल तुम्हाला आता करायला लागणार नाही. ओके, जे गरज आहे ते तर करायलाच लागणार आहे. आता तुला इथे येऊन बोलायचंय, मला बोलायचं, हे तर करायला लागणार आहे. जे ज्याचं काम आहे ते त्याला करायला लागणार आहे. पण तुम्ही त्याच्यासाठी थोडे प्रयत्न केले तरी तुम्हाला त्यात यश मिळणार आहे. तर मग आपण काय करायला पाहिजे, अशा वेळेला वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त त्याचा उपयोग केला पाहिजे, नाही का. येस. आणि त्यामुळे सगळ्यांसाठी वर्ष छान आहे.
सगळ्या तू म्हणजे तुला, तुझ्या टीमला, सगळ्या व्ह्युअर्सला हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. सगळ्यांचं वर्ष भरभराटीचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्याचं, सुखा समृद्धीचं जावो ही मी आणि भाग्यराज ॲस्ट्रोवास्तू याकडून मी भाग्यश्री ओरसे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. खरंच खूप खूप छान वाटलं मॅम तुमच्यासोबत बोलून परत एकदा. आणि आय होप की असेच एपिसोड्स आपण करत राहू, कारण लोकांना सुद्धा भरपूर आवडत आहेत आणि त्यांचा प्रतिसाद खूप छान आहे आणि त्यांना आय थिंक की काहीतरी एक युनिक नवीन गोष्ट शिकायला मिळतात या पॉडकास्ट थ्रू. तर दॅट्स इट. आणि व्ह्युअर्सला माझ्याकडून सुद्धा हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स. आणि बस तेच. थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि हे सगळं नॉलेज दिल्याबद्दल. थँक्यू. चलो थँक्यू.